नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमा या कथेच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, लेखक आता दुसऱ्यांदा परिक्रमेला निघाले आहेत. दातांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत केवळ नर्मदा मैयावर भरोसा ठेवून ते परिक्रमेला निघालेले आहेत. रेवा सागर पार करण्यासाठी रात्री 2:30 वाजता त्यांची बोट निघणार होती. त्यासाठी संध्याकाळपासूनच ते किनाऱ्यावर जाऊन बसले होते. रात्री 2:30 वाजता बोट निघाली. आता पाहूयात पुढे. 1.5 तासाने पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचलो. मिठी तलाई. इथे खाऱ्या पाण्याने भरपूर चुळा केल्या आणि नवल म्हणजे दाताचे 3 तुकडे इथे सहज पडून गेले. खाऱ्या पाण्याने काय माहीत नाही, हळूहळू जखमा भरून यायला लागल्या, पण सूज कमी होत नव्हती. गिळणे आता थोडे सहज जमू लागले. घरात नेहमी ऐकायचो लहानपणी, गिळा एकदाचे. मनात म्हणायचो तेच चाललंय. लहानपण अजून संपले कुठे. लहानपण देगा देवा. भडोच गाठले. मग नीलकंठेश्वर मंदिर, मग दत्तपाडा. रिसबूड नावाच्या मराठी संन्याशाबरोबर जरा वेळ बोललो. ते म्हणाले, कितीदा परिक्रमा करणार? परिक्रमेत काही अर्थ नाही. म्हणालो, खरं आहे. आपल्याला या मंदिरात अर्थ गवसलाय. तसल्या अर्थाच्या शोधात मी नाही आहे. म्हणाले, आज्ञा वगैरे सर्व झूट आहे. दुरुत्तर जास्त नको म्हणून गप्प बसलो. तिथलेच एक वाळू रेतीचे ठेकेदार, उदार हस्ते परिक्रमावासींना मदत करणारे, मागच्या वेळी भेटले होते, यावेळीही भेटले. ते गावात येऊन गेले. दाताच्या डॉक्टरला दाखवले. डॉक्टर म्हणाले, दात काढून 6 महिने होऊन गेले म्हणताय, अजून सूज कशी काय? हे चांगलं नाही. गोळ्या दिल्या. औषध घ्यायचे नाही म्हणून गोळ्या घेतल्या नाहीत. ठेकेदाराने मांजरपाट्याची लुंगी दिली. ग्लुकोज बिस्किटाचे 6 पुडे दिले. 51 रुपये दक्षिणा दिली. पुढे चालू पडलो. सिनोर, चांदोद, तिलकवाडा, गरुडेश्वराच्या आधी मौनीबाबांच्या आश्रमात रात्र काढली. रात्री दोघे काळे कपडे घालणारे अघोरी पंथाचे नागपंथी भेटले. त्यांच्या अघोरी कल्पना, बडेजावाच्या गप्पा ऐकून कंटाळलो. पहाटे तिघेही खाली नर्मदाबाईकडे स्नानासाठी वळलो. रात्री जो जादा बात मारत होता त्याचे भीषण रौद्र मरण मी डोळ्यांनी पाहिले. वास्तविक इथे पाणी अगदी उथळ. रेती वाळूसाठी शेकडो ट्रक्सची वाहतूक. धरणाच्या कामासाठी वाळू वाहतूकदाराने रस्ता बांधलाय. पिवळ्या रंगाचे 1000हून जास्त ट्रक. त्यामुळे रहदारीचा गोंगाट. अशा स्थितीत तिथे काही भयंकर घडल्याची कल्पनाही येणे कठीण. आम्ही तिघेही स्नानासाठी पाण्यात उतरलो. परिक्रमावासींनी काठावरच लोट्याने स्नान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे काठावर माझे स्नान चालू होते. एक नाथपंथी 2 पावलांवर पाणी उडवत बसला आणि तिसरा थोडा पुढे होऊन माझी टवाळी करत, शिव्या घालीत, निंदेत रमला होता. दात घासत होता. इतक्यात तो खालून पाण्यात ओढला गेला. दातवणाची काडी हातातून पाण्यावर पडून तरंगू लागली. आम्हा दोघांच्या लक्षात यायच्यात समोर रक्ताने पाणी लालभडक झाले. ताज्या रक्ताचे थर पाण्यावरच्या खळबळणाऱ्या तरंगात हालायला लागले. प्रचंड मगरीने त्याला ओढले होते. प्रचंड भयप्रद जीवघेण्या आवाजात तो ओरडत होता. 5-10 मिनिटात पाण्याची खळबळ थांबली. गूढ स्तब्ध. पाण्याची बिलकुल हालचाल नाही. प्रवाहाकडे पाहण्याची भीती वाटावी. दचकून बाजूला पाहिले. शेजारचा नाथपंथी भयाने एकदम वेड्यासारखा थैथै नाचत थैमान करीत पाण्यापासून दूर पळाला. मी त्याला जाऊन गच्च मिठी मारली. सावरायचा प्रयत्न केला. तोपर्यंत वाळू भरणारे लोक धावले. मी पुन्हा स्नान केले. संध्या केली. सामान उचलले. नर्मदे हर म्हणून गरुडेश्वराचा रस्ता धरला. नर्मदाबाईचे वाहन मगर. कोणाला कुठल्या प्रारब्धाचे बळी व्हावे लागेल कोण जाणार. हा जीवन मरणाचा सारा खेळच अगम्य आहे. इथला नियम, कायदे कानून कोणी जाणू शकत नाही. नामस्मरण चालू होते, पण डोळ्यांपुढे तो रक्ताचा खळबळाट एकदम दिसायचा. अंगावर शहारे यायचे. गरुडेश्वराच्या पुण्यभूमीत पोहोचलो. श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या समाधीचे दर्शन घेतले. मॅनेजर श्री गोडबोल्यांनी खोली दिली. ध्यानाला बसलो. 15-20 मिनटे झाली असतील.
एकदम आसरासकट जमीन भिंती हालायला लागल्या. हादरे जोरात सुरू झाले. जमिनीतून घरघर ऐकू येऊ लागली. बाहेरून लोकांच्या भीतीदायक किंकाळ्या, पळापळ, आरडाओरड. वरून 2 कौले धाडकन खालच्या फरशीवर तुटून पडली. सगळी इमारत अंगात संचार झाल्यासारखी विकट भयकारी आवाज करीत घुमत होती. मनात विचार आला, भूकंप असावा. पण जागा सोडली नाही. पद्मासन घट्ट होते, डोळे गच्च मिटलेले. हळूहळू तनामनातून ओंकार ध्वनी सुरू झाला. निळ्या आकाशात मुक्तविहार. तासाभराने बाहेर आलो. बाहेर ही गर्दी, घबराहट, कुतूहल, आश्चर्य, भीती. तोपर्यंत सगळीकडे बातमी आली. गुजरातेत प्रचंड भूकंप. हजारो माणसे गाडली गेली. इमारती कोसळल्या. मृत्यूचे थैमान. काळाची फौज निर्घुण हल्ले हिंडताना बोलताना जाणवायचा. कपालेश्वरला आलो. अनेक आटोपले. भोजन व्यवस्था झाली. इथे पहिल्यांदाच उतरलो होतो. दरवेळी चालताना मागे पुढे होतेच. जवळ असेल तिथे थांबायचे. जेवण आटोपून निघालो. उन्हात चालताना लाहीलाही होणे म्हणजे काय याचा अनुभव घेत होतो. भडोसपर्यंत जाताना फार वृक्ष, रखरखीत, उजाड आहे. मातीत खऱ्या मिठाचा अंश असल्याने मैलोगणती जमिनीवर पांढरा थर. जमिनीत पिके येणे कठीण. त्यात पावसाचे पाणी 2 वर्षात कमी. कमी म्हणजे जवळजवळ नाहीच. सगळे संमिश्र. काही भागात हिरवे, काही भागात सुके सुके. भडोसला येतानाचा जमिनीचा पट्टा म्हणजे नायटा झाल्यासारखी जमिनीची अवस्था. रोग खोलवर रुजलेला, निराश करणारा. जमीन आजारी. औषधाची सोय नाही. मृत अवस्था. संध्याकाळी उशिरा शंकराचार्यांच्या आश्रमात आलो. इथे नर्मदामाईची सुंदर मूर्ती आहे. शंकराचे प्रसन्न दर्शन आहे. पण बापजी म्हणजे महंतीच्या तोंडात 24 तास गुटखा असतो. आरती पूजा करतानाही तोंडात तोबरा. आरती झाली की बाजूच्या खिडकीतून पिंक टाकणार आणि प्रसाद वाटप सुरू. स्वभाव दादागिरीचा. असेल तर सूत नाहीतर भूत. तिथला सेवक त्याहून वरतान. विक्षिप्त विचित्र वल्ली. खूप हिंडलेला. आपण पोचलेलो आहोत अशा पद्धतीने बोलण्याची रीत. उपहासाची भाषा मुखात मुरलेली. जिभेवर फुरसे असल्याची जहरी भाषा. त्यामुळे खूप लोकांशी कटकट व्हायची. मी दुनियाभर हिंडलेलो. खास पुण्याचा म्हणायला हरकत नाही. मी याला थोडीच दाद देणार. बरे, अन्नाची गरज नाही, राहण्याची गरज नाही, काहीही मागणं नाही, कसलाही मान अपमानाचा प्रश्न नाही. असला माझ्यासारखा माणूस असला की या लोकांची फजिती होते. अहंकाराचा त्यांचा फणा जागच्या जागी मलूल होऊन जातो. विष निर्विष होते. 4 लोकांच्या समोर त्यांची कुचंबणा होते. ते हसून साजरे करायला बघतात. आपला काहीच हेतू नसल्याने आपणही साजरे करतो. पण इथे गंमत झाली. क्षत्रिय परिक्रमावासी तोपर्यंत तिथे पोहोचला. त्याची आणि या सेवकाची जुंपली. सेवकाला काय दुर्बुद्धी झाली माहीत नाही. त्याने बापाजींना बोलावले. त्यावेळी बापजी यांचा मूड काय होता माहीत नाही. त्यांनी हातात असलेली काठी सेवकाच्या पाठीत आणली आणि म्हणाले, परिक्रमावासियांशी नीट नम्रपणे वागत जा. दोघेही अतिरेकी. पण त्यांनाच उपरती झाली. चला, वाद संपला. बाबाजींनी माझी नीट प्रेमाने चौकशी केली. जेवलो, अंथरूण टाकले. मागे मारुती मंदिरात गांजा सेवन चालू होते. पण तिथूनच मैयावर जायला रस्ता होता. रात्री जरा वेळ तिकडे जाऊन आलो. झोपलो. सकाळी क्षत्रिय परिक्रमावासी माझ्याबरोबर चालायला लागला. म्हणाला, महाराज मिळेल तेवढा सहवास घेतो, बाकी मी काय बोलणार. हसलो. नारेश्वर गाठले. नारेश्वरला येता येता जवळच एका टपरीत चहासाठी बसलो. इथे श्री मोरे नावाचे भक्त भेटले. हे बडोद्याचे राहणारे मराठी गृहस्थ. अगदी गोरापान, श्रद्धाळू. दरवर्षी इथे गुरुचरित्र पारायण करायला येतात. काय योग होता माहीत नाही. पण आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो. सकाळी 6ची वेळ असेल. तिथपासून संध्याकाळपर्यंत तिघे एकत्र. का माहीत नाही. पण सहसा माझ्याशी इतरांचा संवाद चटकन साधला जातो. मी धुडकावून दूर झालो तरी लोक पिच्छा सोडित नाहीत. इथे सर्व प्रेमाचा मामला होता.
दिवसभर तिघेही एकमेकांचा अनुभव सांगत होतो. श्री मोरे फारच श्रद्धावान भोळे. त्यांनी शेजारच्या एका आश्रमात मला नेले. ते साधू श्री रंग अवधूतांचे शिष्य आहेत. पण रंगावधूत आश्रमाच्या विश्वस्तांनी त्यांना बाहेर काढले. यांना नाराजी नाही. यांनीही परिक्रमा केली आहे. श्री रंगावधूतांच्याच आज्ञेने परिक्रमा केली आहे. प्रापंचिक पण साधू जीवन जगणारा साधक. मोऱ्यांनी मला नको नको म्हणत असताना दक्षिणा दिली, दूध दिले. संध्याकाळी श्री मोरे बडोद्याला गेले. मी आणि क्षत्रिय नारेश्वराच्या परिक्रमावासियांच्या छोट्या दुर्लक्षित जागेत विश्रांती घेतली. पहाटे इथेच नर्मदा स्नान केले. वाळवंटात बसून अनेक केले. पुढे चांदोळ, तिलकवाडा, तिथून मौनीबाबाच्या कुटीत. इथेच मागच्या वेळी मगरीचा प्रसंग घडला होता. मौनी साधूंनी प्रेमाने स्वागत केले. आम्हा दोघांना चहा दिला. संध्याकाळची वेळ. आम्ही स्नान करून मानसपूजा साधनेला बसलो. रात्री आरती झाल्यावर मौनीबाबांनी भाकरी भाजीचे भोजन दिले. पहाटे उठून गरुडेश्वरला जाण्यासाठी पाय उचलला. गरुडेश्वर वारकऱ्यांना पंढरी, तसे दत्तभक्तांना गरुडेश्वर. अगदी शांत, निवांत. साक्षात दत्तभूमीचा साक्षात्कार देणारी पुण्यभूमी. श्री वासुदेवानंद सरस्वतींना नर्मदाबाईने इथे आपल्याजवळ राहण्याची आज्ञा दिली. इथून नंतर महाराज कुठेही गेले नाहीत. इथेच समाधी घेतली. त्यांचा आशीर्वाद इथे मिळतोच. कृपेची प्रचिती मिळतेच. रम्य स्थान, प्रचंड घाट, राहण्याची उत्तम व्यवस्था. निवांत साधना करीत आयुष्य इथेच संपावे असा मोह होतो. माझ्या सद्गुरूंचे सद्गुरू हे. बापापेक्षा आजोबाचा लळा जास्त लागतो. तसे आपल्या शिष्याच्या शिष्याला ते अधिक माया देणारच की. समाधीची पूजा श्री नवाथे गुरुजी शांतपणे करतात. बघत बसावे अशी. पुन्हा तिसऱ्यांदा सगळ्यांची भेट झाली. गुरुजींशी खूप बोलणे झाले. श्री जगन्माताजींचे दर्शन झाले. मूळचे पुण्याचे असलेले फडके नावाचे नाथपंथी इथे राहतात. नाथबाबा या नावाने सगळे त्यांना ओळखतात. त्यांच्याशी संवाद झाला. सध्या ते इथल्या शिवमंदिरात राहतात. गरुडेश्वरला आल्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी बडोद्याचे श्री प्रभाकर रामचंद्र अरगडे नावाचे सद्गृहस्थ भेटले. ते माझे गुरुबंधूच निघाले. बडोद्याच्या सिद्धयोग साधक मंडळ या संस्थेचे काम बघतात. त्यांनी श्री रंगावधूत महाराजांनी लिहिलेल्या श्री वासुदेव सप्तशतीची पोथी विनामूल्य दिली. म्हणाले, तुम्ही परिक्रमेत आहात, रोज वाचत चला. नर्मदा किनारी वाचनाचे नक्कीच पुण्य मिळेल. पहिल्या परिक्रमेपासून रोजच श्री वासुदेवानंद सरस्वतींनी लिहिलेले श्री गुरुचरित्र सप्तशती वाचत होतोच. त्यात रोज 1 तास जायचा. आता त्यांच्या शिष्यांनी त्यांच्यावर लिहिलेले सप्तशती मिळाले. हेही रोज वाचायला सुरुवात केली. यालाही 1 तास वाचायला लागायचा. पण हे वाचन करताना इतका आनंद व्हायचा. सद्गुरू आल्याकडून काय काय करून घेतात. आपल्या नकळत आपल्यावर कृपेचा वरदहस्त ठेवतात हे अशा वेळी जाणवते. यालाच प्रचिती म्हणतात. रोज सकाळचे एवढे वाचन, बाकी अनेक एवढे असूनही रोज भरपूर चालायचो. चालण्यात खंड नाही, कंटाळा नाही. माझ्यासारखा सामान्याकडून सद्गुरू जे काही करून घेत होते ते मला करणे केवळ अशक्य. ही सर्व त्यांची कृपा याची जाणीव होते आणि मन भरून येते. आपल्या शूद्रत्वाची आणि सद्गुरूंच्या महान औदार्याची महती मिळते. 5-6 दिवस इथे राहिलो. श्री व्यास महाराजांशी बोललो. एकदा त्यांची खिचडी खाऊन आलो. खूप मदत करणारे हे साधुतुल्य गृहस्थ आहेत. एका खोलीत मी आणि क्षत्रिय परिक्रमावासी थांबलो होतो. दुपारी मंदिराच्या सावलीत आणि रात्री घाटावर आम्ही दोघे बसून बोलत राहायचो. म्हणजे मी बोलायचो आणि तो बिचारा श्रोता. डोके दुखायला लागून तो पळून जाई असे वाटायचे. पण तो बहुधा त्याची सहनशक्ती वाढवायची साधना करीत असावा. नाहीतर मला सहन करणे सोपे नाही. माझ्या फार सहवासात राहणारा माणूस एकतर बहिरा होईल, नाहीतर साधू. सहज आठवण झाली. माझी बायको नाक साप पकडते. आमच्या जवळच्यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही. म्हणतात, याला जी सांभाळते तिला नाक सापाचं काय भय. क्षत्रिय परिक्रमावासी म्हणाला, आठवड्यातून 2-3दा तरी अभक्ष्य खाण्याची सवय. गेल्या वर्षापासून फक्त शाकाहार.
तोंडात शिवी नाही, मारामारी नाही. पूर्वी सहज समोरचा काही बोलता की मानगूट पकडलंच. आता थोडासा नाराजीचा स्वर येतो. खूप सुधारणा बाकी आहे. ती अवस्था कधी येईल याची घाई झाली आहे. घरची शेतीवाडी, श्रीमंती आहे. लग्न कर म्हणून घरचे मागे लागले आहेत. आता कशातही मन नाही. एवढं शूल पाण्यातून हिंडताना बिनचोळांच्या माताजी पाहिल्या. घाटाघाटावर स्नान करणाऱ्या ओलेत्या पाहिल्या. पण मन कधी बिथरलं नाही. विकारांना सतत विचाराच्या धारेवर धरलं. सगळं कठीण होतं, कठीण आहे. पण सर्वांना सामोरं जाताना आता भीती वाटत नाही. चुका होतात, लगेच भानावर येतो. काही वेळा चूक घडायच्या आधीच भानावर येतो. माझ्या स्वभावात बदल झालेला मला आणि इतरांनाही जाणवतो. याने विज्ञानाची पदवी घेतल्यावर गीता पाठ केली. अर्थ जाणून घेतला. धडपड अजून चालू आहे. तत्त्वज्ञान आणि जगणे हे फार कठीण असल्याची तीव्र जाणीव आहे. पण आता जमेल याचाही विश्वास आहे. मला एकदा म्हणाला, चला स्वामीजी, आपण गीतेचा 12वा 18वा अध्याय म्हणत बसूया. शांत संध्याकाळची वेळ. घाटावर वाऱ्यावर हलणाऱ्या झाडांच्या फांद्याच्या सहवासात. समोर नर्मदाबाई सूर्यास्ताच्या तांबड्या सोनेरी किरणांशी खेळते आहे. अशा रम्य वेळी श्रीमद भगवद्गीतेचा धीरगंभीर आवाजात अध्याय म्हणणे केवढे आनंददायी. पण मला गीता पाठ नाही. काहीच लक्षात राहत नाही. हे सांगणे जीवावर आले. तरीही माझे अज्ञान मी प्रकट केले. त्याला आश्चर्य वाटले. गीतेवर इतकं सुंदर सहज बोलता आणि गीता येत नाही असं कसं होईल म्हणाला. त्याला म्हणालो, असं कर, तू शांतपणे म्हणत बैस, मी शांतपणे ऐकतो. त्याने म्हणायला सुरुवात केली. ऐकता ऐकता डोळे मिटून मी कधी कुरुक्षेत्रावर पोहोचलो हे मलाच समजले नाही. डोळे उघडले तेव्हा गंभीर होऊन नर्मदा मैयाकडे एकटक पाहत बसलेला. भोवती अंधाराचे राज्य. वर आकाशात चंद्राची कोर, स्वतःत मग्न. माझी हालचाल झाल्यावर हा आश्चर्याने म्हणाला, स्वामी, पाठांतर म्हणजे उगाच घोकमपट्टी. तुमचं जे ध्यान लागलं तसं लागणं महत्त्वाचं, हे पटलं. कुठल्या विलक्षण आनंदात तुम्ही डोलत होतात ते बाहेरून पाहत होतो. तुमची अंतर्गत अवस्था काय होती त्याची वर्णन वाचून माहिती आहे. अनुभव कसा मिळणार? मुक्तानंदाचं चिद्विलास वाचलं आहे. म्हणाला, थोडंसं रामकृष्ण परमहंसाचंही वाचलं आहे. ही कुंडलिनी साधना तुम्ही द्या. हसलो. अरे, माझा अधिकार तो काय? सेवेकराला राजा मांडण्याची चूक करू नकोस. नेहमीप्रमाणे मी त्याला नंतर पुण्याचा श्री वासुदेव निवासाचा पत्ता दिला. पहाटे 3 वाजता जाग आली. आवरले, सामान घेतले आणि निघालो. परिक्रमावासी शांत निद्रेच्या अधीन होता. हीच त्याला सोडायची चांगली संधी होती. बाहेर अंधार होता, पण आत दिवा जळत असताना बाहेरच्या अंधाराची भीती कोणाला? यावेळी कोटेश्वराहून चिखलदा गावी जायच्या अगोदर एका सत्पुरुषाच्या दर्शनाला गेलो होतो. ते बाली या गावी आहेत. श्री गजानन महाराज त्यांचे नाव. दिवसभर आश्रमात उन्हात खडीवर बसलेले असतात. मांडीखाली आसन वगैरे काही नाही. अंगावर एका लंगोटीशिवाय काहीही नाही. दिवस उजाडल्यापासून अंधार होईपर्यंत. लांब लांबून लोक औषध घेण्यासाठी येतात. हे फक्त विचारतात, काय होतंय? आयुर्वेदिक औषधाच्या बाटल्या तिथेच पडलेल्या असतात. त्या लगेच देणार. अंगाला हात लावणार नाहीत. लावूनही घेणार नाहीत. पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत पाणी नाही. अन्नाचा कणही घेणार नाहीत. रात्री झोपताना अगदी घासभर अन्न घेणार. पण आश्रमात येणाऱ्यांना भरपूर खायला देणार. फळे देणार. आणि रात्री तोंडात घास घ्यायच्या अगोदर कोणी उपाशी नाही आहे ना हे बघूनच अन्न सेवन करणार. सगळेच दिव्य. बाली इथे आल्यावर श्री महाराजांचे दर्शन घेतले. ते फार बोलतही नाहीत. मोजकेच शब्द. पण मी सहज श्री वासुदेव सप्तशती त्यांच्या हातात दिले. एका सत्पुरुषाकडून घ्यावे म्हणून त्यांच्या हातावर लांबून ठेवले. त्यांनी जवळजवळ अर्धा तास पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिले. पोथीची भाषा मराठी. हे हिंदी भाषक. पण प्रसन्नपणे सगळे बघितले. हसून म्हणाले, एकदा सगळं वाचून दाखवा. फार सुरेख आहे. माझ्या मनात इच्छा. यांनी मला स्पर्श करावा. त्यांनी जवळ बोलवावे. भस्माच्या 3 पुड्या दिल्या.
प्रसाद दिला. माझ्या हातावर पोथी ठेवताना हाताला भरपूर स्पर्श केला. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. माझ्या डोळ्यात आनंदाने पाणी आले. खूप समाधान झाले. म्हणाले, थांबा, आज फलाहार घ्या. बाजूला बसलेले एक जटादाढीधारी संन्यासी उठले. त्यांनी अनेक फळांच्या सुरेख फोडी कापून समोर पत्रावर ठेवली. इतकी विविध फळे आणि सुरेख कापून दिलेल्या फोडी खाता खाता पोट भरून गेले. तृप्त झालो. संध्याकाळी अनेक आटोपले. एका शिष्याने विचारले, महाराज, शिदा घ्या, बनवून खा. नको म्हणालो. लाकूड फाटा जमवा, भांडी नाहीत ती जमवा, शिदा घ्या, शिजवा, नैवेद्य करा, जेवा आणि पुन्हा भांडी घासून बरोबर बाळगा. कुठे कुटाणा करत बसू? त्यापेक्षा जेवण नसले तरी चालेल, असा विचार करून नको म्हटले. पंडिताने स्वतः स्वयंपाक करून जेवावे, असा महाराजांचा आचाराच्या संदर्भात कटाक्ष. म्हणून इतरांकडूनही भोजन व्यवस्था होणे शक्य नव्हते. शांत बसून राहिलो. एक श्रीमंत कुटुंब आले. आपली श्रीमंती सगळ्यांना दाखवण्याचा सोस. महाराजांना म्हणाले, महाराज, कृपा असावी, दीक्षा द्या. महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले. त्याआधी एका गरिबाला दीक्षा देईन असे सांगितले होते, म्हणून यांनी मागितली. महाराज धारदार आवाजात त्यांना म्हणाले, दीक्षा मिळणार नाही. दीक्षा म्हणजे काय खेळ वाटला? तुम्ही पापं करत राहा आणि ती फेडण्यासाठी मी माझं आयुष्य खर्च करू? चला उठा. दीक्षा देण्याबाबत मी फार कंजूस आहे. उठो. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. एखादी वीज चमकून जावी तसे झाले. महाराज अगदी निरीच्छ, कसलीही आसक्ती नाही, कुणाकडून काही घेणार नाहीत. अशा सत्पुरुषांशी बोलायची ही पद्धत असते. अडाणी भोळ्या भक्तांना बंधन नसते. पण अशा तयार श्रीमंतीच्या गर्भात राहणाऱ्यांना वाटते तेही महाराजांना विकत घेऊ शकतील. विकून घेणारे बाजारात खूप पडलेत. पण असले खरे साधुसंत फक्त भक्तीने, प्रेमाने जिंकता येतात. रात्री मी न जेवता झोपलो. महाराजांच्या समोर वाटीत घासभर जेवण ठेवण्यात आले. पण त्यांच्या लक्षात आले, कोणीतरी उपाशी झोपले. त्यांचे पूर्वाश्रमीचे 2 नातू त्यांना भेटायला आले होते. त्यांना महाराजांनी खिचडी करायला सांगितली. नातवाबरोबर माझ्या अंथरुणापाशी आले. म्हणाले, स्वामीजी, खिचडी खायला उठा. खिचडी खाल्ली. मग श्री गजानन महाराजांनी घास घेतला. माझ्यासाठी महाराजांना थांबायला लागले याची शरम वाटली. मनातच त्यांची क्षमा मागितली. दुसऱ्या दिवशी निघताना नमस्कार केला. महाराजांनी विचारले, कपडे, भांडी, शाल, पैसे काय हवं ते मागा, देतो. म्हणालो, महाराज कृपा करा, फक्त आपले आशीर्वाद असू देत. साष्टांग नमस्कार घालून निघालो. चिखलादाल आलो. यावेळी चाफेकर वहिनींनी जेवायला बोलावले. नर्मदेवर स्नान करून आलो. नावाड्याला निरोप गेला होताच. माझे जेवण होईतो तो आलाच सामान घेऊन. त्याला 20 रुपये दिले. तो आल्यावर त्या सामानात माझे आत्ताचे सामान ठेवले आणि पुढे चालू झालो. पुढे सारे तेच ते, पण तेच ते करत पुढे जायलाच हवे. नेमावरला थांबलो. तिथून ग्वारीघाट, जबलपूर. यावेळी माई कुंटे यांच्या घरी गेलो नाही. परस्पर पुढे. ते एकदम अमरकंटक. माईच्या बगीच्यावरून चालत चालत कबीर चौथऱ्यापाशी आलो आणि इथे गंमत झाली. आता 3री परिक्रमा पूर्ण झालेली, त्यामुळे निश्चिंत. फक्त ओंकारेश्वरला जायचे होते. तेही बसने आलो तर चालणार होते. म्हणून विचार केला, कबीर चौथऱ्यापाशी बस पकडून दिंडोरीला जावे. तिथे मुक्काम करून बसने जबलपूरहून ओंकारेश्वर. म्हणून कबीर चौथऱ्यापाशी बसलो. समोर प्रायव्हेट बस, मोटारी यांच्याकडून जकात वसुलीचा टोलनाका. डाव्या बाजूला रस्ता छत्तीसगडला जातो. नवीन राज्य झालेले. उजव्या हाताला दिंडोरी. बसची प्रतीक्षा. इतक्यात बाजूला भली मोठी हिरव्या रंगाची गुजरातची टुरिस्ट बस येऊन थांबली. एका छोट्याशा चहाच्या टपरीवरच्या बाहेरच्या बाकड्यावर बसलो होतो. समोर उंच पहाड. माझ्या मागे भयंकर खोल दरी. घनदाट गर्द झाडी. जंगल भय वाटावे असे. वाघांचे, अस्वलांचे वास्तव्य. वाघाची एखादी डरकाळी कानावर आली तर बरे वाटेल अशी मनस्थिती. कंटाळा. वर कडक उन्हाळी तापलेला पत्रा. केसाला तेल नाही, त्यामुळे वाऱ्याने भरकटलेले केस. पांढरी दाढी, धुळीने मळलेली. अंगावर भयंकर फाटलेली मळकट लुंगी. भिकारी वारा वाटावा असा एकूण अवतार.
सुन्न बसून होतो. बाजूच्या लक्झरीचे दार उघडून 5-1 गुजराती माताजींचा तांडा खाली आला. त्यातील एकीचे माझ्याकडे लक्ष गेले. तिने नर्मदे हर केले. मी हर नर्मदे हर म्हणालो. स्वामीजी, आपण कुठून आलात, कुठे चाललाय वगैरे चौकशी केली. बोलण्यातून समजले, श्री रंगावधूतांच्या गुरुबंधूंचा मी शिष्य. माझ्याही सद्गुरूंचे दर्शन तिला झालेले. ती श्री रंगावधूतांची शिष्य. तिला आनंद झाला. आपल्याच गुरुपरंपरेतला 3दा परिक्रमा केलेला पंडित माणूस. तिने सगळ्यांना ओरडून सांगितले. पण ती सांगण्याची पद्धत ऐकून बघून मला हसू आले. ती सांगत होती, अरे बाबा, पक्का ओरिजिनल परिक्रमावासी, पक्का ओरिजिनल. इनको दक्षिणा दे दो. वा वा, परिक्रमावासी एकदम ओरिजिनल. हसावे का रडावे. गंमत बघत बसलो. आश्चर्य म्हणजे प्रत्येकाने 100-100 रुपये दक्षिणा दिली. दोघांनी नवीन धोत्राचे पान दिले. एकाने टॉवेल दिला. एका माताजींनी बिस्किटाचे 2 पुडे दिले. सगळ्यांनी नमस्कार केले आणि म्हणता म्हणता गाडीत लोक बसले. गाडी निघूनही गेली. सामानाची दोरी सोडली. धोतर वगैरे सामानात बांधून टाकले. नोटा नीट लावता लावता बघितले. 1200 रुपयाहून जास्त पैसे जमा झाले. भोवतीची 4 माणसे माझ्याकडे बघायला लागली. स्वामीजींनी चांगलाच गल्ला जमवलाय. मी छान चहा घेतला. सिगारेट पेटवली. तेवढ्याच समोर आलेल्या बसमध्ये बसलो. सद्गुरू काय किमया करतील त्याचा अंदाज येणे कठीण. मजल दरमजल करीत ओंकारेश्वर, गोमुख. गोमुखाशी पहिल्याच परिक्रमा वेळेचे पंडितजी. पूजा झाली. त्यांना भरपूर दक्षिणा दिली. तिथून ओंकार मानधंत्याची प्रदक्षिणा. वरती अर्धे जल शंकराला. पुन्हा प्रसादाचा नारळ मिळाला. तिथून ममलेश्वराला अर्धे नर्मदा जल. नमस्कार. पुन्हा प्रसादाचा नारळ. तिथून मार्कंडेय संन्यासाश्रम. तिथे कोठारीला भेटलो. 2 दिवस राहायची परवानगी मिळाली. थोडेसे ताक घेतले. घाटावर जाऊन नारळ फोडून तुकडे दाढीखाली घेत खात बसलो. 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. कृतकृत्य झालो. धन्य वाटले. नर्मदाबाईच्या कुशीत असल्यागत वाटले. नर्मदाबाईची केवढी कृपा. कसलाही त्रास नाही. सगळे मजेत, आनंदात. अनुभव विलक्षण. घरी यायची आठवणसुद्धा नाही. ओढा तर मुळीच नाही. हिमालयात जायचे हे डोक्यात. पण नेहमी सद्गुरूंची आज्ञा झाली की आज्ञा पाळायची. पण यावेळी माझी मी योजना ठरवली. पण पुढे काय झालं? श्रोते हो, पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. नर्मदे हर.